हे फ्रेंड्स, तर आम्ही निघालो होतो 31 डिसेंबरला. आमचं फॅमिली गेट टुगेदर होतं, जे होतं पानशेतच्या पुढे एक कनिक्षा फार्म हाऊस म्हणून आहे, तिथं होतं. तर जाताना आम्ही थांबलो होतो शिवार रेस्टॉरंटला. तिथं आम्ही सर्वांनी लंच केला. तर इथली टेस्ट छान होती, ऐकलेलं होतं, म्हणून आम्ही तिथं थांबलो होतो. नंतर आम्ही तिथं आमच्या फार्म हाऊसला पोचलो 2-2:30 वाजता. गेल्याच मुलांनी स्विमिंग पूलमध्ये जायचा हट्ट केला. सो मुलांना घेऊन स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि आम्ही तिथंच बसून छान असा एन्जॉय केला, निसर्गाचा आनंद घेतला. कारण फार्म हाऊसचा म्हणजे आमच्या रूमचे वगैरे व्ह्यू जो होता तो हाच होता. डॅम होतं समोर मोठं असं, आणि तो व्ह्यू सुंदर असा दिसत होता. पहाडांमध्ये हे डॅम असं आणि सुंदर असं पाणी छान वाटत होतं खूप अगदी. आणि 4 वाजता मग आमचा होता चहाचा टाईम. तर चहासोबत मिसळपावसुद्धा होती. हे सर्व पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. ह्या आमच्या रूम होत्या, ज्या की वरती अशा पहाडावर होत्या थोड्या, आणि खाली त्यांचं हे असं सेटअप होता पूर्ण, आधी एंट्रीचा वगैरे, आणि त्यांचं किचन वगैरे हे सर्व खाली होतं. तर खालीसुद्धा एक मोठा असा स्विमिंग पूल होता आणि एक स्विमिंग पूल रूमजवळ होता. तर आम्ही रूमजवळच्या स्विमिंग पूलमध्येच मुलांनी खेळलं, छान एन्जॉय केला. आणि मग चहा वगैरे मिसळपाव खाऊन आम्ही गेलो कयाकिंगला, कारण कयाकिंगसुद्धा आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं. सो आम्ही 5:30-6कडे कयाकिंगला गेलो. नंतर सर्वांनी कयाकिंग केली. शिवांशासुद्धा हट्ट सुरू होता कयाकिंग करायचा. तर मला तर फार भीती वाटत होती, सो मी नाही जाणार असं ठरवलं होतं. तर शिवांशला घेऊन मग त्यांचाच एक माणूस बसला कयाकिंग करण्यासाठी, वेट बॅलन्स होण्यासाठी. तर मला फार भीती वाटते, सो मी जाणार नव्हते. पण नंतर असं झालं की मला जबरदस्ती सर्वांनी केली व कयाकिंग करण्यासाठी, आणि मी सुद्धा गेले मग. आणि एकदा फिरून आले त्याच्यानंतर मग माझी भीती निघाली थोडी, मला पण मज्जा आली मग. तर एन्जॉय केला खूप. आणि असं संध्याकाळच्या वेळेला छान असा सूर्यास्त होत होता आणि पाण्यामध्ये इतकं छान वाटत होतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.